ते अर्धा पव्वा देऊ नको, पुरा बंपर पाहिजे मला, पाणी टाकू नको. आकाश भाऊ रूप गोलू भाऊ कशी मजा येते, कसे दोन दोन रस्ते दिसते नाही का? परंतु बंधानं कितीतरी लाखो लोकांची या मार्गामध्ये दारू सुटलेली आहे. म्हणून व्यसन मुक्तीच्या माध्यमातून हे अर्धा पव्वा घेऊ नको, पुरा बंपर लागते मला, पाणी टाकू नको. पाणी टाकली तर मजा येणार नाही, चढली पाहिजे ना, म्हणून का टाका लागेल. सोडा टाकून टाकून पिऊ दे, सोडा टाकून टाकून पिऊ दे. अर्धा पव्वा देऊ नको, पुरा बंपर पाहिजे मला, अर्धा पव्वा देऊ नको, पुरा बंपर पाहिजे मला, पाणी टाकू नको. सोडा टाकून टाकून पिऊ दे, सोडा टाकून टाकून पिऊ दे, सोडा टाकून टाकून पिऊ दे. हे अर्धा पव्वा देऊ नको, पुरा बंपर पाहिजे मला, हे अर्धा पव्वा देऊ नको, पुरा बंपर पाहिजे मला, पाणी टाकू नको. चकरा खाऊन खाऊन पिऊ दे, सोडा टाकून टाकून पिऊ दे, सोडा टाकून टाकून पिऊ दे. अर्धा पव्वा देऊ नको, पुरा बंपर पाहिजे मला, अर्धा पव्वा देऊ नको, पुरा बंपर पाहिजे मला, पाणी टाकू नको. सोडा टाकून टाकून पिऊ दे, सोडा टाकून टाकून पिऊ दे, सोडा टाकून टाकून पिऊ दे. आणि असा सोडा टाकू टाकू पेत असं न चकना खाऊ खाऊ पेत असं. आणि त्याचा लग्नाचा जर प्रेम बसवायचा असेल तर कोण लोक पोरगी देईन त्याला. अरे चांगल्या पोरायला पोरी मिळत नाही दादा, आजची या कलियुगामध्ये परिस्थिती आहे. आणि असा दारू पिऊन पिणाऱ्याला कोण मुलगी देईल. आणि कोणत्याही मुलीच्या आई वडिलाला वाटत की मला असा दारूचा नवरा भेटा, असं कोणाला वाटत असेल, कोणालाच नाही वाटत दादा. आणि प्रत्येक मुलीचं स्वप्न असते, आई वडिलाचं स्वप्न असते की मला निर्व्यसनी जावई मिळावं. आणि हा असा दारू पिऊन पिऊन सोप बांधवांनो आपला कुटुंबामध्ये उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो आणि याचं लग्न जुळत नाही. आणि हा दारूला राहते, हा त्याच्या आईला त्याच्या परिवाराला विचार येतो की याचं लग्न कसं जुळायचं. तेव्हा सोप बांधवांनो आठवण येते मामाची, का आता फक्त मामाच आपल्याला पत्र घेऊ शकतो. आणि मामाने जर पत्रात नाही घेतलं तर मग लाडकी बहीण आहे, अर्ध्या इस्टेटची वारस आहे ना, तर मामाने वाटते ठीक आहे बाबा, लग्न झाल्यावर भाता दुरुस्त होऊन जाईल. आणि हे सर्व संपादन घडून कोण आणते, पोराची मावशी. आता कशी घडून आणते हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आव झाले का लग्न मावशीना, लग्न बोलले मावशीना, झाले का लग्न मावशीना, लग्न जोडले मावशीना, झाले का लग्न मावशीना, लग्न बोलले मावशीना. पुण्याले उडाले मालिका, यान पैशाने पैशाले मालिका. बायको नवऱ्याची हात होती वाट, बायको नवऱ्याची हात होती वाट, बायको नवऱ्याची हात होती वाट. गगन मालिका, या गवळ्याला गगन मालिका, बायको नवऱ्याची पाहत होती वाट, बायको नवऱ्याची पाहत होती वाट, बायको नवऱ्याची पाहत होती वाट. आणि बघा चौक बांधवांनो, आज ती मावशी हे लग्न घडवून आणते आणि मामा सुद्धा मुलगी देतो चौक बांधवांनो. आणि बघा यांचा परिवार नंतर लग्न झाल्यानंतर रस्त्यावर येतो, कारण की ही पती पत्नीचं प्रेम असतं. पण जेव्हा चौक बांधवांनो तो मामा आपला काळजाचा तुकडा क्षणामध्ये दुसऱ्याच्या स्वाधीन करत असतो, असा
महान व्यक्ती महान दाता आपण आजपर्यंत बघितला नाही का जन्म झाल्यापासून तर 20-22 वर्षापर्यंत काळजाचा तुकडा जवळ ठेवला आणि क्षणामध्ये दूर गेला. म्हणून मामाचे मनोगत या गीताच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आवरत्ना सारखी जतन केली, आवरत्ना सारखी जतन केली आणि चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. जाती होती जाती होती लावलेली माया पायाला गेली, लावलेली माया पायाला गेली, लावलेली माया पायाला गेली. बघा जेव्हा एवढा काळजाचा तुकडा क्षणामध्ये दुसऱ्याचा स्वाधीन दिला, इथे मोठा दानी आज मुलीचे वडील नसर काका भाचा दारू पिते आणि दारू पिणाऱ्याला त्याने आपली स्वतःची मुलगी दिली पाहिजे. असा दानवीर आपण जगामध्ये दुसरा पाहायला मिळणार नाही. आणि बघायचं बांधवनो, त्या मुलीचं लग्न होते ना आपल्या परिवारामध्ये. जेव्हा आपला पती परमेश्वर दारू पितो आणि परिवार उद्ध्वस्त होतो, कारण की बऱ्याचशा परिवारामध्ये बघायचं बांधवनो, ज्या घरी दारूचं व्यसन असेल त्या परिवारामध्ये काय अवस्था, किती जरी परिवार रस्त्यावर आले उद्ध्वस्त झाले. म्हणून ही दारू शरीराला हानिकारक आहे, स्वास्थ्य के लिए हानिकारक आहे, पण लोकांमध्ये लाभदायक आहे. कारण जो दारू पिणारा खोटं बोलत नाही, दारू पिणारा कधी खोटं बोलत नाही आणि पिणाराच खोटं बोलते. म्हणून बांधवांनो, पती पत्नीचं प्रेम या नात्याच्या माध्यमातून ती मुलगी आपल्या पती परमेश्वराला जाग्यावर आणण्यासाठी व्यसनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करते. आणि ते प्रयत्न कशा माध्यमातून करते आणि ते पती पत्नीचा रिश्ता प्रेम कसं काय असते या गीताच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आव पती पत्नीचे प्रेम दोघाचे, त्या पती पत्नीच्या प्रेमाची व्याख्या करता येणार नाही दादा आपल्याला, कारण की ते प्रेम दाखवता येत नाही. दोन जीव एकत्र येऊन संसार करतात आणि बघा एकामेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होतात. कारण की आज कोणी कोणाला होत नाही दादा, परंतु ते पती पत्नी आपल्या गरिबीतून आपली परिस्थिती म्हणजे रस्ता काढत असतं. आणि पती पत्नीचं प्रेम कसं असतं या गीताच्या माध्यमातून फक्त आव पती पत्नी प्रेम दोघाचे आणि गळ्यात टाकून कोणी कोणाचे होत नाही, सोडून नको सदाचार बाई, सोडून नको सदाचार. कोणी कोणाचे होत नाही.
पती पत्नीचं प्रेम असते दादा. आणि ती मुलगी प्रयत्न करते आणि पती परमेश्वराला विनंती करते की पती राया दारूतून मुक्त व्हा, आपण आपला संसार सांभाळू. आणि बघा सद्भावानो, ती पती परमेश्वराला काय विनंती करते ते सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करेन. आज मनोरंजनाच्या माध्यमातून व्यसन मुक्ती ऐकायला चांगलं वाटतं, पण काहीतरी शिकता येते याच्यातून. आणि ती मुलगी आपल्या पती परमेश्वराला काय म्हणते, ऐका हो पतिराया, जीवन जाईल वाया, तुम्ही पिऊ नका हो दारू, मी विनंती करू, तुम्ही पिऊ नका हो दारू, मी विनंती करू. ऐका हो परमेश्वराला दारूतून मुक्त करण्याचा प्रयत्न करते आणि ती मुलगी यशस्वी बनते, तिला यश मिळते या प्रयत्नामध्ये. आणि त्याला सुद्धा कळतं की माझा परिवार आज उघड्यावर आला. एक लक्षात ठेवा, कोणाच्या भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. दारू पिणेवाल्यानं आपल्या घराचे सिलेंडर विकले, घराच्या पिना विकल्या, शेती वाढी गेली, परंतु दारू विक्री करनेवाल्याना मालमाडी बांधली, स्थिती घेतली. परंतु या विषयापासून आपल्याला दूर राहायचा दादा. आणि या गीताच्या माध्यमातून आपले हे प्रयत्न आहे. आणि बघा बंधू, तेव्हा त्या पती परमेश्वराला वाटलं की माझी पत्नी माझ्यासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते. आणि केव्हा कळतं, जेव्हा सर्व बरबाद झाल्याचा नंतर. आता ते कसं कळते ते सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बरबाद झाल्यावर आणि सर्व माया गेल्यावर, हे बरबाद झाल्यावर सर्व माया गेल्यावर, आठवण आली माझ्या बाबाची, तुझ्या बंदकीची वाटी. आठवण आली माझ्या बाबाची, तुझ्या बंदकीची सर्व देवाची.
दुकान पार करतो श्रीपाद मधून दादा मी हात जोडून विनंती करतो का जो कोणी पीत असत या जहरापासून दूर व्हा आणि आपला परिवार सांभाळा आणि हाच संदेश या गीताच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतो आणि तो कसा देतो ते सांगतो हे दारू कोणी पेऊ नका